देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिममधील कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले आणि मला अतिशय आनंद आहे। निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। 1 कोटीपेक्षा जास्त त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी यंदा 2.25 लाख एकर क्षेत्र राहिले पेरणीविना। सोयाबीन पिकाचे क्षेत्र 15,000 हेक्टरने घटले। पावसाची कमतरता यामुळे परिणाम। कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर। जिल्ह्यातील जवळजवळ 46,000 शेतकऱ्यांचा समावेश। 2 दिवसात पुढील यादी जाहीर होणार। शेतकऱ्यांना प्रमाणीकरण पूर्ण करण्याचे आदेश। आधार प्रमाणीकरण करून घेण्याचे थेट आदेश। पीक विम्याचा पेच सुटणार। आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची ग्वाही। धाराशिव जिल्ह्यासह मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना मिळणार पीक विमा। 9.66 लाख शेतकरी विमा भरपाईच्या अद्याप प्रतीक्षेत। अतिवृष्टी 2025च्या जून ते सप्टेंबर दरम्यानचा पैसा खरीपाच्या तोंडावर नाही। काश्मीरमध्ये ढगफुटी, केरळमध्ये भूस्खलन, काही राज्यात मुसळधार पाऊस। गुजरात, केरळमध्ये 2 दिवसात अलर्ट, रेड अलर्ट अखेर जाहीर। पीक विम्याची मुदत 10 ऑगस्टपर्यंत वाढवली। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती। शेतकऱ्यांनी पीक विमा भरण्याचे कृषी मंत्र्यांचे आदेश। इथेनॉल नसते तर देशात पेट्रोलचे दर 125 रुपये झाले असते। जागतिक इंधन संकटाच्या काळातील दिलाशाचे सरकारकडून अखेर स्पष्टीकरण। मोदी इतरांनाही आया असतात हे विसरू नका। राज ठाकरे यांचा नरेंद्र मोदी यांना कडक आणि थेट इशारा। केंद्राकडून राज्यांना भरीव मदतीची बूस्टर डोस। 1.99 लाख कोटींचे अनुदान। भांडवली खर्च विकास प्रकल्पांना मिळणार पैसा। महाराष्ट्रासह 7 पूरग्रस्त राज्यांना केंद्राचा मोठा दिलासा। SDRS निधीपोटी 2.111 कोटी रुपयांचा निधी मंजूर। अमित शहांविरुद्ध निदर्शनं। लोकमान्य टिळक पुरस्कारावरून काँग्रेस पुण्यामध्ये आक्रमक। भाजपचंही थेट आंदोलन। भाजपला जशास तसं उत्तर। व्यावसायिक गॅस 200 रुपयांनी स्वस्त। रेस्टॉरंट, हॉटेलसह व्यावसायिक आस्थापनांना मोठा दिलासा। घरगुती गॅसही पुढील आठवड्यात होणार कमी। सचिन वाझे, प्रदीप शर्मांसह 10 जणांवरती आरोप निश्चित। SIAच्या विशेष न्यायालयाचा निर्णय खून खटला खंडणी। EDC अंतर्गत खटल्याला अखेर होणार सुरुवात। देशात वन स्टॉप सेंटर्समधून 15 लाख महिलांना आधार। महाराष्ट्रातील 68 केंद्रातून 26,000हून अधिक महिलांना मिळणार वन स्टॉपचा लाभ। पावसाचा 15 दिवस ब्रेक। 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार। एल निनोचा प्रभाव वाढण्याची शक्यता। ऑगस्ट सप्टेंबर या 2 महिन्यात देशात सरासरीच्या 94% कमी पाऊस पडण्याची शक्यता। IMDवरती भिस्त। महाराष्ट्रात देखील पावसाची कमी जाण्याची शक्यता। एकनाथ शिंदेंच्या नेत्यांकडून अभिजित देपकेंची भेट। भाजपकडून नाराजी व्यक्त। महायुतीत फितूर वाढू लागले। प्रवीण दरेकर यांची थेट शिंदेंवरती जोरदार टीका। कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक। कामाची उच्चस्तरीय चौकशी करा। नमो शेतकरी महासन्मान निधीचा निधी गेला कुठे? शेतकऱ्यांना अजून पैसे का नाही? नागपूर विभागामध्ये 62.92% पीक कर्ज वाटप। 3 लाख शेतकऱ्यांना 3,000 रुपयांचं पीक कर्ज शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती येण्यास सुरुवात।
बँकांमध्ये 11,000 पदांची मेगा भरती, ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात. शेतकऱ्यांच्या मुलांनी बँकांमध्ये फॉर्म भरावे असं करण्यात येत आहे आव्हान. 15 वर्षापासून पडीक असलेल्या प्रकल्पांच्या जमिनी पुन्हा शेतकऱ्यांना देणार. महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांची अलिबागमध्ये अखेर थेट घोषणा. शेतकऱ्यांना होणार गेल्या 15 वर्षापासूनचा मोठा फायदा, शेतकरी आनंदित. अमित शहा गो बॅक. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या विरोधात पुण्यामध्ये जोरदार आंदोलन. पुण्यात काँग्रेस जोरदार आक्रमक. उद्धव ठाकरे यांची खणखणीत भूमिका. मोदी शहा यांचा राजीनामा घ्या. उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींसह अमित शहांना सुनावले. शहा पुण्यात काश्मीरात दहशतवादी हल्ला. धर्म विचारून गोळ्या घातल्या. 2 हिंदू मजुरांचा थेट मृत्यू. पंतप्रधान मोदी आज फुंकणार नशामुक्त युवा मोहिमेचे रणशिंग. देशभरातील 10,000 ठिकाणावरून तरुण तरुणी होणार सहभागी. इथेनॉल नसते तर देशाच्या पेट्रोलचे दर 125 रुपये झाले असतील. नितीन गडकरींचा नवा दावा. गडकरीवरती होते आहे देशभरातून तरुणांची जोरदार टीका. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार समतेची प्रेरणा देणारे छगन भुजबळ. पूर्णाकृती पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी काढले त्यांनी गौरवोद्गार. लोकमान्यांचे गीता रहस्य वाचा, चुका होणार नाहीत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा जेनजींना मोठा नवा सल्ला. जेनजी मात्र अमित शहांवर संतापले. गेल्या 50 वर्षात मी मोदींसारखा नेता पाहिला नाही. चंद्रबाबू नायडू यांची नरेंद्र मोदींवरती थेट स्तुतिस्तुम्न. गुजरात, केरळमध्ये मुसळधार पाऊस. आसाममधील मृतांचा आकडा 82 वरती. केरळमध्ये भूस्खलन, 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. कोयना धरणाचे दरवाजे 6 फुटांवरती. पाण्याचा विसर्ग वाढवला. धरणात 90 TMC पाणीसाठा. कोयना धरण 90% वरती. पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता. डॉक्टर गायकवाडला पेशंट पुरवणारी महिला अटकेत. 2 एजंट ताब्यात. गर्भपात करणारे 10 पेक्षा जास्त दाम्पत्याची चौकशी होणार. भारत स्वतंत्र झाला तरी परकीय आव्हानांचा धोका अजूनही कायम. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोवाल यांचं मत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते टिळक पुरस्कार जाहीर. राज्यभर तब्बल 44 लाखांवरती खटले प्रलंबित. तारीख पे तारीखच्या कचाट्यात नागरिकांना न्यायासाठी वर्षानुवर्षे करावी लागते आहे प्रतीक्षा. सचिन वाझे, प्रदीप शर्मांसह 10 जणांवरती थेट आरोप निश्चित. मुंबईतून सगळ्यात मोठी घडामोड. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सचिन वाझे, प्रदीप शर्मांसह वजन. शेतकरी ऊर्जा क्षेत्राला बूस्टर. केंद्र सरकारचा मोठा निर्णय. PM किसान योजनेचा 6 वर्षासाठी विस्तार. समुद्रमंथन मोहिमेद्वारे सागरी तेलवायूचा शोध. शेतकऱ्यांसाठी करोड रुपयांचं अनुदान जाहीर. आता PM किसान हप्ता राहणार 6 वर्ष. कर्जमाफीच्या EKYCला संमिश्र तांत्रिक अडथळे. संकेतस्थळामुळे राज्यभर सेवा केंद्रावर गर्दी. पात्र शेतकऱ्यांच्या प्रक्रियेमध्ये प्रतीक्षा.